बाबा केवढी गर्दी उसळली गजानन महाराजांच्या दर्शनाला, तरी सुद्धा कुठेही गोंधळ नाहीये. सगळं कसं शिस्तबद्ध चालू आहे नाही. अरे हे तर तीर्थक्षेत्राचं वैशिष्ट्य आहे. मला एक कळत नाही बाबा की आपले साधू संत, ज्ञानी पुरुष, थोर लोक नेहमी सांगतात की ईश्वर तुमच्या हृदयात आहे, त्याचं नामस्मरण करा. मग लोक इकडे तीर्थक्षेत्रावरती कशाला येतात? आपल्या घरी बसून नाही का ईश्वराचं नामस्मरण करू शकत? उगाच त्या तीर्थक्षेत्रावरती येऊन वेळेचा आणि पैशाचा अपव्यय आहे. म्हणजे आपण शेगावला तीर्थक्षेत्री आलो हे वेळेचा अपव्यय आणि पैशाचा अपव्यय करण्याकरता आलो असं म्हणायचंय का तुला? नाही बाबा, नॉट एक्झॅक्टली तसं नाही मला म्हणायचं. कसं असतं सुहास, आपण घरात बसून ईश्वराचं नामस्मरण करतोच, पण असं करत असताना आपण प्रत्येक क्षणी ईश्वराच्या सोबत असतोच असं नाही. ह्याला कारण आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्यांच्या जाणीवेमुळे बऱ्याचदा आपलं कॉन्सन्ट्रेशन ब्रेक होतं. मग आपण दिवसभरात काय केलं, काय करायचं राहून गेलं याचाच विचार आपल्या डोक्यात घोळत राहतात. हो, असं होतं खरं. हेच आपण घरापासून दूर तीर्थक्षेत्री आलो की कुठलेही विचार आपल्या मनात घोळत नाहीत. मग पोथीत वाचलेलं आपण त्या स्थानाचं महात्म्य, तत्कालीन संदर्भ ढुंढाळू लागतो. आपल्या श्रद्धास्थानाशी एकरूप होतो आणि मग तिथून घरी आल्यावर नामस्मरण करताना त्या पोथीतले संदर्भ आपल्या मनात तरळू लागतात. आता इथून घरी परतल्यावर तू दासगणू विरचित गजानन विजय ग्रंथ वाचून काढ. तो वाचताना तुला असं वाटेल की तू शेगावातच आहेस. त्या अध्यायात उल्लेख केलेल्या स्थानात तू प्रत्यक्षच आहेस असंच तुला वाटेल. अध्यायात उल्लेख केलेल्या व्यक्ती तू व्हिज्युअलाइज करू शकशील. म्हणून तीर्थक्षेत्री जायचं. हा बाबा, गजानन महाराज एवढे थोर संत होते तरी ते सुद्धा तीर्थयात्रा करायचे का? करायचे, पण ते भक्तांच्या हट्टाखातर. एरवी देवच त्यांच्या भेटीला यायचा. उदाहरणादाखल मी तुला नर्मदा नदीची गोष्ट सांगतो. सांगा. सोमवती अमावस्येला नर्मदा नदीत स्नान करण्याचं पावित्र्य विशेष मानलं गेलंय. म्हणून शेगावकरांनी ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन नर्मदा नदीत स्नान करण्याचं ठरवलं. या सोमवती अमावस्येला ओंकारेश्वराच्या दर्शनाला जायचं म्हणत आहे. कोण कोण येणार आहे माझ्या बरोबर? मी चालतो की. सोमवती अमावस्येला नर्मदेत स्नान केल्यानं सगळी पापं धुवून निघतात असं म्हणतात. हो, असं असेल तर मी बी येतो. ठीक आहे, आपण सगळे जाऊया आणि आपण सोबत महाराजांनाही घेऊन जाऊया. महाराज येतील? का नाही येणार? महाराजांना तर देव बसल्या जागी दर्शन देतात, मग ते आपल्या बरोबर एवढ्या दूर कशाला येतील? आपण हट्ट धरला तर आपल्या हट्टापायी महाराज नक्की येतील. मी महाराजांशी बोलतो. चालेल चालेल चालेल. चला आपण महाराजांशी बोलतो. चला चला चला. बंकट, काय झालं? तुम्ही सगळे शांत का? महाराज, आपण गुरुमाऊली आहात. आम्हा लेकरांना ओंकारेश्वराच्या पायावर आपण नाही ठेवणार तर दुसरं कोण? हा अधिकार केवळ आपलाच आहे. आपण आम्हाला तिथे घेऊन जावं अशी विनंती घेऊन आम्ही आपणाकडे आलेले आहोत. आपण आमच्या सोबत येऊन आम्हाला नर्मदेत स्नान करण्याचं. मी का यावं बंकटा? माझी नर्मदा इथेच आहे, या विहिरीमध्ये. तिला टाकून मी गेलो तर ती रागावे. मला नर्मदा स्नान इथेच घडेल. तुम्ही जा, ओंकारेश्वराचं दर्शन घ्या, नर्मदा मातेला भेटा. त्यातच तुमचं हित आहे. नाही महाराज, आम्ही तुम्हाला घेतल्या वाचून जाणार नाही. बंकट, मग आम्हाला सोमवती अमावस्येला नर्मदा स्नान घेण्याचं पुण्य लाभलं नाही तरी चालेल. हो महाराज, हा आमचा बालहट्ट आहे आणि आमच्या गुरु माऊलींनी तो पुरवावा अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे, आम्ही तुमचा हट्ट पुरवतो.
पण काही विपरीत घडल्यास आम्हाला दोष देऊ नका. जा, तयारी करा, जाऊ ओंकारेश्वराला. हो महाराज, चला. नर्मदे माते, ह्या लेकरांच्या हट्टाखातर मी तुझा अंश ज्या विहिरीत आहे त्या पाण्याने स्नान करायचं सोडून सोमवती अमावास्येच्या दिवशी ओंकारेश्वराचं दर्शन घेण्यास नर्मदे स्नान घेण्यास जातो आहे. लेकरांचा हट्ट पुरवणं हा एवढा एकच हेतू त्यामागे आहे. माते, मला क्षमा कर, मला क्षमा कर. नर्मदे मंगले देवी, रेवे अशुभनाशिनी, म्हणतो क्षमा करी यांचा, दयाळू होऊ निमनी. नर्मदे मंगले देवी, रेवे अशुभनाशिनी, म्हणतो क्षमा करी यांचा, दयाळू होऊ निमनी, दयाळू होऊ निमनी, दयाळू होऊ निमनी. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. सखाराम, अरे फार दूरचा प्रवास आहे, तुझे बैल दमून जातील. नाही दमणार महाराज, चला तुम्ही. असं म्हणतोस? बरं चला. गण गण गणात बोते. गुरु माऊली, ओंकारेश्वराचं अगदी छान दर्शन झालं, नर्मदा स्नान झालं. तुमच्या सान्निध्यात आम्हाला हे सगळं करायला मिळालं, हे आमचं परम भाग्य. होय महाराज. ठीक आहे. बंकट, अरे आता परत शेगावला याची काय व्यवस्था आहे? महाराज, आपली बैलगाडी आहे ना. हा, ते दिसतं रे, पण गाडीचे बैल कुठे आहेत? महाराज, महाराज, महाराज. काय झालं सखाराम? अरे तुझ्या गाडीचे बैल कुठे आहेत? महाराज, बैल चरायला मोकळी सोडली. 2-3 पालख्या वाजत गाजत आल्या. शेकडो माणसं होती पालख्या संग. त्यात बैल बुजली, पळाली, कुठे गेली दिसत नाही महाराज. गण गण गणात होते. ठीक आहे, तुझे बुजरे बैल येईपर्यंत तू इथेच थांब. आता आपण माघारी कसं जायचं बंकट? तुमच्या हट्टापायी आम्ही इथवर आलो. महाराज, पुढे खेडीघाट स्टेशन आहे, आपण आगगाडीने जाऊया शेगावला. शेकडो माणसं पाहून आगगाडी बुजली म्हणजे? महाराज, आता माघारी कसं जायचं हे तुम्हीच सुचवा. खेडीघाटवरनं काहीतरी व्यवस्था होऊ शकेल. आम्ही कोण सुचवणार? आम्ही नको नको म्हणत असताना सुद्धा तुमच्या हट्टापायी आम्ही इथवर आलो. आता परत माघारी कसं जायचं हे तुम्हीच ठरवा. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, तिथे नदीवर नावेची व्यवस्था दिसते. नावेतून आपण खेडीघाटला जाऊ आणि मग तिथनं काही व्यवस्था होते का बघूया. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. चला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. जीवाने धाव घेती
गजानन प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून धुन लागता नामाची धुन लागता नामाची लाभे अपार हे सुख शेगावीचे योगीराज शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. छान दर्शन झालं ओंकारेश्वराचं. काय त्यांचं रूप, आ हा हा हा. नर्मदेत स्नान करून माझं जीवन सफल झालं. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. महाराज महाराज आपण असे अलिप्त का दिसताय? यात्रेवर जाताना लोक शिळोप्याच्या गप्पा मारतात. त्यापेक्षा आपण ज्या ठिकाणी जातो त्या देवतेचं नामस्मरण करावं. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. आपण महाराजांची इच्छा नसताना त्यांना दर्शनाला घेऊन आलो म्हणून रागवलेत का? ओ भाऊ जरा सावकाश. अरे देवा, नौकेत पाणी भरतंय, नौका बुडणार, नौका बुडणार. नौका महाराज 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 नाव बुडणार. महाराज नौका बुडणार का? महाराज महाराज आमच्याकडून काय अपराध झालाय का? महाराज महाराज आम्हाला क्षमा करा. आमचे प्राण वाचवा महाराज. महाराज महाराज नाव बुडणार. ए बाबा ए थांब. महाराज 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 आपण ओंकारेश्वराच्या नर्मदा मातेच्या दर्शनाला आलो. आता नर्मदा माताच आपल्याला जलसमाधी देणार का? महाराज नौका बुडते. महाराज महाराज आता तुमच्याच आम्हाला आधार आहे. काही करा आणि ही नौका पहिलं तरी न्या. महाराज आम्हाला वाचवा. महाराज वाचवा. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी. म्हणतो क्षमा करी यांचा दयाळू होऊ ने मनी. दयाळू होऊ ने मनी. दयाळू होऊ ने मनी. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते.
महाराज, मी ओंकार कोळ्याची कन्यका. माझा प्रणाम स्वीकार करा. महाराज, या कोण होत्या? अरे वेड्या, ती प्रत्यक्ष नर्मदा माता. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तर अशा रीतीनं महाराजांच्या दर्शनाच्या इच्छेनं नर्मदा देवी नदीतून प्रगट झाली. तिनं गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. म्हणजे बघ, खऱ्या अर्थानं गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक होते. बाबा, काय प्रसंग होता नाही, ऐकून काटा आला अंगावरती. म्हणजे तो काळही काय होता. महाराजांच्या सहवासातली ती माणसे किती भाग्यवान नाही. त्यांना महाराजांसारख्या योगयोगेश्वराचा सहवास लाभला. आपण त्यांच्या जागी असतो तर असू देखील म्हणजे सुहास, अरे हरी पाटील, बंकटलाल इतके जरी आपण महाराजांच्या जवळचे नसलो तरी महाराजांचा गेल्या जन्मी आपल्याला सहवास लाभला असावा. आपल्या हातून महाराजांची थोडीशी तरी सेवा घडली असावी. त्याशिवाय का आपण या जन्मात महाराजांचे इतके भक्त आहोत? त्याशिवाय का आपली प्रिया ऍक्सिडेंट झाल्यानंतर चमत्कार व्हावा तशी बरी झाली? ही सगळी आपल्या गतजन्मीची पुण्याई आणि महाराजांची कृपा. बरं खरे हो बाबा तुमचं. आपल्यालाही कदाचित त्या काळामध्ये महाराजांचा सहवास लाभला असावा. सुहास, तीर्थक्षेत्री जायचं आणखीन एक कारण आहे. हे कारण व्यावहारिक आहे. आपण तीर्थक्षेत्री जातो म्हणजे काही खर्च करतो, पण हे पैसे तिथल्या स्थानिक रहिवाशांना मिळतात, ज्यावर त्यांचं घर चालतं. या निमित्तानं अप्रत्यक्षपणे आपण सामाजिक बांधिलकीही जपत असतो. पटतंय का माझं म्हणणं? हो, पटतंय ना. आणि बाबा, तुम्ही सुरुवातीला सांगितलेलं कारणही पटतंय मला. हा, आता घरी गेलो ना की गजानन विजय ग्रंथाचं पारायण करीन आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेईन. गण गण गणात भोवती, गण गण गणात भोवती. संतांचा सहवास आपल्याला ईश्वरी कृपेस पात्र ठरवतो.